कट ऑफ 130 लागेल, 140 लागेल, अरे लागू द्या भाई काहीतरी. जर तुम्हाला 1% जरी चान्स असेल आन्सर रायटिंगला, लागा. डोंट प्रोक्रॅस्टिनेट द थिंग. त्यात पण बरेच जण म्हणतात की UPSC वाले कोणी घुसणार नाहीत असं तसं. मी आता ते पण एकदम सिरियसली सांगतोय. जागा 150 आहेत, 2000 मुलांच्या आसपास, 1500 ते 2000 पर्यंतचे मुलं हे मेन्सला सिलेक्ट करेल. तुम्हाला काय वाटतं 150 पोरं ज्यांनी UPSCची तयारी केली ते नाही लिहिणार का? 2000 मधले 1500 पकडू आपण, 1500 मधले 150 ते 200 मुलं UPSC वाले नसतील का? मग आपल्याला थोडंसं रायटिंगची पण तयारी सुरू करावी. कालच एक जण भेटून गेला, 8 अटेम्प्ट 7 मेन्स 3 UPSCचे इंटरव्ह्यू. तो म्हणे आता बोर झालं मला UPSC देऊन, मी आता MPSC करतो, 136 स्कोर येतो. याचा अर्थ आपण कम्पीट नाही करू शकणार असं नाही. उलट राज्यसेवेचे जे मेन्सचे क्वेश्चन्स असतील ते UPSCपेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड असते. तुम्ही बघा हे सोसायटीचे प्रश्न जर तुम्ही UPSCचे पाहिले क्लिष्ट विचारतात, आपले स्ट्रेट फॉरवर्ड. आयोग पण तसंच विचारतं. म्हणजे चान्सेस सगळ्यांना नाही. म्हणून म्हणतो की थोडीशी एक्स्ट्रा पुश द्या, निघून जाते. आत्तापासून तयारी करा. हे स्ट्रक्चर्स वगैरे वगैरे रेडीमेड ठेवायचं. आपल्याला हे जशी राज्यसेवा केल्यामुळे आपले फॅक्ट्स आहेत. असंच बोलता बोलता विषय निघाला स्त्रियांचं श्रमशक्तीमधलं योगदान किती असतं किंवा पार्टिसिपेशन किती असतं. मी त्याला म्हटलं की अर्बन फिमेलचं कमी आहे, रुरल फिमेलचं जास्त आहे. रुरल फिमेलचं काहीतरी 34% आसपास आहे, अर्बन फिमेलचं 26 आहे. तो म्हणतो नाही सर, ते एवढं पॉईंट एवढे टक्के, ते तेवढं पॉईंट तेवढे टक्के. चांगली गोष्ट आहे. आपल्या आपल्या स्ट्रेंथ ओळखायच्या, त्याच्यानुसार आन्सर. सो सगळ्यात पहिला पडला हे रेडीमेड ठेवा. आणि हे रेडीमेड राहिलं ना, या स्विचचा प्रॉब्लेम आहे.